बियाणे खरेदीत फसवणूक टाळायची आहेत का? खोट्या बियाणामुळे अख्खं वर्ष वाया जाण्याची भीती असते. म्हणूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. नक्की काय काळजी घ्यायची सांगते, तर सर्वात पहिले ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा. खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे बियाणे नेहमी अधिकृत आणि परवाना धारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा. खरेदी करताना त्यांचं पक्क बिल मागायला विसरू नका. या बिलावर पिकाचं नाव, वाण, बॅच नंबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची मुदत संपण्याची तारीख तपासून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याचं पॅकेट किंवा पिशवी शिवलेली किंवा सीलबंद आहेत का हे नक्की पहा. पॅकेट उघडल्यानंतर त्यातील टॅग आणि रिकामी पिशवी तसेच थोडं बियाणं पेरणी होईपर्यंत जपून ठेवा. जर पेरणीनंतर बियाणं उगवलं नाही, काही तक्रार असेल तर ही पिशवी आणि बिल पुराव्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. अनधिकृत व्यक्तीकडून किंवा घरपोच मिळणाऱ्या बियाण्याच्या आमिषाला बळी पडू नका. जर कोणाला काही शंका आली किंवा फसवणूक झाली असं वाटलं तर तातडीने तालुका कृषी अधिकारी किंवा तक्रार निवारण कक्षाकडे संपर्क साधा. तर मित्रांनो, बियाणं खरेदी करताना तुम्ही पक्क बिल घेता का? आणि तुमच्या भागात बियाणाचा पुरवठा व्यवस्थित आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा.